नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. रोजगाराच्या निर्मितीमध्ये रेस्टॉरंट्स आणि बार्स महत्त्वाची भूमिका बजावतात असं रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शासनाच्या विविध विभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन छापा मारतात आणि त्यांच्याबरोबर जी खाजगी व्यक्ती असतात त्याही त्यांच्याबरोबर असतात आणि ती त्या ठिकाणी छापा मारल्यावरती हॉटेल व्यावसायिकाकडे आवश्यक ती कागदपत्र सोडून दुसरी भलतीच कागद मागत असतात आणि त्या व्यक्ती शासकीय नसतात असा आरोप या संघटनेने केला आहे. आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. पुणे रेस्टॉरंट असोसिएशन NRAI नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टर तर्फे व आम्ही त्यांना सांगितलं की काही आठवड्यांपासून रॅन्डम व्हिजिट्स होत आहेत अधिकारी लोकांचे आमच्या आस्थापनेवर आणि एकदा व्हिजिट झाल्यावर त्यांच्याबरोबर काही रॅन्डम लोक येतात आणि आम्हाला आमचे कागदपत्र मागतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की जो अधिकारी येईल त्याला आम्ही आमचे कागदपत्र देऊ, आमच्याकडनं जे काय सहकार्य पाहिजे आम्ही सहकार्य करायला तयार आहे, पण त्यांच्याबरोबर जी लोक येत आहेत फक्त त्यांना तुम्ही एंटरटेन करू नका, ही एवढीच आमची आज निवेदन होती. व बेसिक आम्ही त्यांना एकदा फक्त भेटायला पण आलेलो. जिल्हाधिकारी यांनी तुम्हाला त्यावर जे तुम्ही आता निवेदन दिलं त्याच्यावरती काय तुम्हाला उत्तर दिले? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला स्वतः आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे असं होणार नाही आणि इथून पुढे जर का असं झालं तर त्यांनी आम्हाला त्यांचा पर्सनल ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलंय की असं झालं तुम्हाला वाटलंच तर आम्हाला त्याचा CCTV फुटेज व कधी झालं आणि कोणता अधिकारी आलेला आम्हाला हे कळवावे व ते अर्जंट त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतील. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. लोकमान्य नगर येथील पुनर्विकासाबाबत आमदार रासने आणि लोकमान्य नगरचे रहिवासी यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झालेला आहे. या सुप्त संघर्षाची वाट नेमकी कुठपर्यंत आहे तर त्या ठिकाणी रहिवाशांनी केलेले आरोप ते देखील महत्त्वाचे ठरतात. आज त्यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका पत्रकारांच्या समोर मांडली. लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटचा विषय सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे. या एरियामध्ये काही लोक एकल डेव्हलपमेंटसाठी प्रपोज करायला खूप हट्ट धरतायत. इथे आज जी सगळी मंडळी जमलेली आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला क्लस्टरमध्येच डेव्हलपमेंट केली पाहिजे. शासनाचं पण तेच म्हणणं आहे. शासनाचं आत्ताचं नवीन धोरण आहे ते क्लस्टरलाच प्राधान्य देणार आहे. मुख्यमंत्री त्याच बाजूने बोलतात आणि आमदारही त्याच बाजूने बोलतात. तर आम्ही सगळे लोकांचं आमचं म्हणणं असं आहे की इथे लोकमान्य नगरला कॉमन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, कॉमन अम्युनिटीज सगळ्या लोकांना मिळाल्या पाहिजे. राजकारण सुरू झालंय एकंदरीत तुम्ही कसं बघता? राजकारण आम्ही पहिल्यापासून इथून दूर ठेवलेलं आहे. पहिल्याच मीटिंगमध्ये आमचा ठराव झाला होता की कुठल्याही राजकारण्याला आपण आपल्याकडे येऊ द्यायचं नाही, आपण आपल्या पद्धतीने विकास करायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला राजकारणात पडायचं नव्हतं. राजकारणी येऊन पडलेले आहेत, आता पडले असतील तर आम्ही त्यांना काही करू शकत नाही. आम्ही अजूनही असं सांगतोय की राजकारणी लोकांनी बाहेरून आम्हाला सल्ले द्यावेत पण त्यांनी इथे मध्ये पडू नये आणि आमच्या गोष्टीत त्यांनी लक्ष घालायची गरज नाही. आम्ही पूर्ण केपेबल आहोत आणि जे राजकारणी खरंच चांगलं बोलतायत आमच्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा 100% आहे, प्रश्नच नाही, कारण ते चांगल्यासाठीच बोलतायत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी बोलणाऱ्या राजकारण्यांना आमचा पूर्ण विरोध आहे. 30 वर्ष राहतीये आणि दिवसागणिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा आणि ट्रॅफिकचा अनुभव घेतेय आणि आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सबका साथ सबका विकास हेच धोरण आमचं आहे आणि या सगळ्या रहिवासी संघांनी याच्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. मी पर्टिक्युलरली नावं घेत नाही कारण तुम्ही म्हणाल नावं घेतली तर ते लोकशाहीमध्ये चुकीचं असतं. तर या लोकांनी आता 21 पासून त्यांनी सांगितलं पण त्याची सुरुवात कोविडच्या आधीपासूनच त्यांनी केली होती. कारण या बिल्डिंगची अवस्था इतकी अशी आहे की ते रिडेव्हलपमेंट जर झालं नाही तर एक दिवशी तुम्हीच इथले बिल्डिंग पडलेले आणि आम्ही गेलेले असे फोटो छापाल. त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट हवीच आहे आणि ती एकत्रित हवी आहे. आम्हाला सर्व सुधारणा हव्या आहेत,
सर्व नवीन गोष्टी हव्या आहेत आणि त्या क्लस्टर शिवाय मिळणार नाही त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे क्लस्टरच हवंय आणि सर्व अमेनिटीज आम्हाला हव्या आहेत आणि आम्ही जिथं राहतो त्या उत्तम टाउनशिप मध्ये आम्हाला राहायला मिळावं अशी आमची इच्छा आहे. दिव्यांग हा आपल्या कुटुंबातला, समाजाचा, देशाचा एक भाग आहे आणि तो आपल्याला प्रेरणा देणाराही ठरू शकतो. असं जरी असलं तरी त्याला त्याची हात पाय किंवा त्याला साधन सामग्री पुरवणं त्या दिव्यांगाला आणि त्याला तुमच्या माझ्यासारखं सक्षम करणं ही देखील एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यातच आपल्याला भगवंताचं रूपही दिसू शकतं. नवभारत विकास फाउंडेशन, भारत विकास परिषद, विकलांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीनं दिव्यांगांना अशी मोफत निशुल्क सेवा दिली जाते. त्याकरता संस्थेच्या वतीनं ही माहिती देण्यात आली आहे. परिषदेचं देशातलं सर्वात मोठा प्रोजेक्ट हा विकलांग लोकांकरता, दिव्यांग लोकांकरता कृत्रिम अवयव देणे हा जरी असला तरी परिषदेची स्थापना 1963 साली विवेकानंदांच्या जन्मशताब्दी वर्षात झाली. तेव्हापासून पंचसूत्री आमची संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण 5 सूत्रांवर आपण काम करतो. त्याच्यामध्ये सेवेबरोबर संस्कार प्रोजेक्टही भरपूर आहेत आमचे, कारण बऱ्याचशा संस्था सेवेकरता पैसा देतात. भरपूर काम समाजामध्ये सेवाभावाने काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक मोठी मोठी डोनेशन्स, मोठे मोठे कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस आहेत. संस्काराकडे फारसं कोणाचं लक्ष नाही असं आमचं म्हणणं आहे. म्हणून भारत विकास परिषद सेवा आणि संस्कार या 2 विषयांवर अनेक प्रोजेक्ट राबवते. त्यातल्या संस्कारांमध्ये आम्ही शाळेच्या कॉलेजच्या पहिल्या टर्ममध्ये आता त्याच्याच पुढचा विषय आहे दिव्यांग पुनर्वसन केंद्र. मला सांगायला बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण इथे एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली पण आहे. भारत विकास परिषदेचं रौप्यमहोत्सवी वर्ष मागच्या वर्षी साजरं झालं. त्यानिमित्ताने आपण राज्यस्तरीय दिव्यांग मोफत दिव्यांग कॅम्प, मेगा दिव्यांग कॅम्प घेतला होता. मोहनजी भागवत, परमपूजनीय सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या उपस्थितीत ते महादिव्यांग शिबिर संपन्न झालं. आपण 1000 दिव्यांगांचं मोजमाप घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते पाय बनवले आणि 19 एप्रिलला आपण 892 दिव्यांगांना